राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी तानाजी सावंत यांना सुनावलेले आहे। राष्ट्रवादी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हे सुनावण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी सोबत बसल्यानं तुम्हाला मळमळ होते, मग साखर कारखान्याच्या उद्घाटनाला अजितदादांना का बोलवलं असा सवाल उपस्थित होतोय। आमदार अमोल मिटकरींचा तानाजी सावंत यांना सवाल आहे। तानाजी सावंत यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये असा इशारा सुद्धा मिटकरी देत आहे। मासाचा शिवसैनिक कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही। शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसं ऍलर्जी म्हणतोय गोळी खाली उलट्यावाला चालवतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापानं थोडा जम दिला की नीट झाला, होत नाही ते लक्षात। त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत। आरोग्यमंत्री एखादा असं वक्तव्य करतो, एखाद्या सामान्य आमदारांनी वक्तव्य केलं असतं तर समजू शकलो असतो, पण आमदारांनी राष्ट्रवादीबद्दल असं वक्तव्य केलं, त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी आणि तानाजी सावंतांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे खळे टाकण्याचे पाप करू नये। नाहीतर मी तुम्हाला पहिलंही सांगितलं की आता हे 5वा व्यक्ती झालाय। म्हणजे काल नितेश राणे, त्याच्यानंतर निलेश राणे, त्याच्यानंतर सदाभाऊ खोत, त्याच्यानंतर तानाजी सावंत, आज ही लोक सातत्याने आपल्या तोंडाचे पट्टे चालवत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत। महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।